नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कुठे किती फॉर्म आले ते आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे. आरक्षणीय अर्जसंख्या बघायची आहे पूर्ण. पुरुषांसाठी किती फॉर्म आलेत, महिलांसाठी किती फॉर्म आलेत, त्याप्रमाणे जर पाहिलं तर आरक्षणीय अर्ज किती आलेत ते सविस्तर आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. ठीक आहे, कारण इतरही जिल्ह्यांची जशी आपल्याला माहिती मिळत जाईल त्याचप्रमाणे आपण ती अपलोड करणार आहोत. या व्हिडिओमधून आपल्याला अमरावती ग्रामीण जिल्ह्याची सविस्तर माहिती बघायची आहे. तसेच इतरही जिल्ह्यांची आपण माहिती लवकरच अपलोड करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून ती लगेच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण अमरावती ग्रामीणमध्ये किती टोटल जागा होत्या ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, तर टोटल जागा होत्या 214 आपल्यासमोर आहे तिथे. आणि हे इथे आरक्षण दिलं आहे कपिकृत आणि इकडे कॅटेगरीनुसार जागा आपल्याला दिलेली आहे, कॅटेगरी दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानुसार बघून घ्या आणि आपण लगेचच जाऊया किती फॉर्म आलेत. आता आपल्या समोर आहेत पोलीस भरती 2024-25 आवेदन अर्ज माहिती ही आहे अमरावती ग्रामीण जिल्ह्याची. एकूण आवेदन अर्ज आलेले आहेत 21,206. त्यापैकी पुरुषांसाठी आहेत 17,206. व्हॅलिड जर पाहिलं तर 16,286 एवढेच फक्त अर्ज आलेले आहेत. महिलांसाठी आहेत 5,107. त्यापैकी 4,920 हे व्हॅलिड अर्ज हे महिलांसाठी आलेले आहेत. काहींनी फी न भरलेले असल्यामुळे 1,136 फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत. 1,136 अर्ज हे फी न भरलेले, त्याचपैकी रद्द केलेले अर्ज आहेत 1,131. ओके, पुढे बघूयात समांतर आरक्षण न्याय. आपण बघूयात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी किती अर्ज आलेले आहेत. मगाशी आपण जागा बघितल्या किती होत्या त्याप्रमाणपैकी अनाथांसाठी आता इथे दिलेले अनाथांसाठी 36 अर्ज आलेले आहेत. अंशकालीन 3, भूकंपग्रस्त 135 हे पुरुषांसाठी बघतोय आपण. या साईडला इकडे महिलांसाठी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. स्क्रीन पॉज करा आणि आपल्या जे आरक्षण आहे त्या आरक्षणीय किती फॉर्म आलेत, किती अर्ज आलेत, किती कॉम्पिटिशन असणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे. ठीक आहे, माजी सैनिकांसाठी 215 अर्ज आलेत. माजी सैनिक आश्रित यांसाठी 28 फॉर्म आलेले आहेत. होमगार्डसाठी 203, खुलासाठी 14,879 फॉर्म आलेले आहेत. पोलीस पाडले 78, प्रकल्पग्रस्त 430 आणि खेळाडूंसाठी 279 असे पुरुषांसाठी फॉर्म अर्ज आलेले आहेत एवढे. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं तर अनाथ महिलांसाठी 6 अर्ज आलेत. अंशकालीनसाठी 1, भूकंपग्रस्तासाठी 2, महिला आरक्षणासाठी 3767 एवढं अर्ज आहेत. माजी सैनिक आश्रित 9, होमगार्ड सैनिक 4, खुला 1,044, पोलीस पाल्यांसाठी 7 अर्ज आले आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी 15 आणि खेळाडूंसाठी 65 असं टोटल समांतर आरक्षण न्याय आपण हे अर्ज पाहिलेले तिथे. इतरही जिल्ह्यांचे आपल्याला अर्ज पाहायचे आहेत, अर्जसंख्या किती आले ते पाहायचे आहेत. समांतर आरक्षण न्याय किती अर्ज आले ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून लगेच तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन जी आहे ती पोहोचून जाईल. धन्यवाद मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच.